पैठणपासून 8 मैलावर गोदावरी तीरी आपेगाव नावाचे छोटेसे खेडेगाव होते. त्या गावात भागवत भक्त गोविंदपंत व पत्नी नीराबाई राहत होते. गोविंदपंतांवर वेदांताचे संस्कार झालेले चांगले व्युत्पन्न होते. ते नुसते पंडितच नव्हते तर आल्या गेल्याचे चांगले आदरातिथ्यही करीत असत. सगळा आनंद होता, पण पोटी संतती नसल्यामुळे दोघेही पती पत्नी दुःखी होते. योगायोगाने फिरत फिरत गोरक्षनाथाचे शिष्य गहिनीनाथ शंकराचे उपासक योगमार्गाचे उपासक आपेगावी आले. गोविंदपंत आणि नीराबाईंनी त्यांचा मनोभावे सत्कार केला. त्या जोडप्यांचा सेवाभाव बघून गहिनीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी दाम्पत्यांना योग्य संप्रदायाची दीक्षा दिली. दोघांनाही कृतकृत्य झाल्याचे समाधान वाटले. गहिनीनाथांच्या आशीर्वादाची लवकर प्रचिती आली. 45 वर्षे नीराबाईला दिवस गेले. यथाअवकाश प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. मोठ्या कौतुकाने बाळाचे नाव विठ्ठल ठेवले. म्हातारपणीचं अपत्य म्हणून नीराबाई विठ्ठलाला जीवापाड जपत असे. विठ्ठल थोडा मोठा झाल्यावर गोविंदपंत भागवत, रामायण, महाभारत, शास्त्रार्थ ऐकण्यासाठी विठ्ठलाला घेऊन पैठणला जात असत. त्यामुळे विठ्ठलाच्या मनावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार रुजले. गोविंदपंतांकडे कुलकर्णी पद होते. कुलकर्ण्यांचे काम म्हणजे गावचे दप्तर चोख ठेवणे. विठ्ठलाची मुंज झाल्यावर गोविंदपंतांनी मुलाला कुलकर्णी पदाचा व्यवहार तर शिकवलाच, त्याचबरोबर अमरकोश, कौमुदी, रुद्र, त्रिसुपर्ण, पुरुष सूक्त आणि गीतेची संताही दिली. एकदा संता घेत असताना विठ्ठलाने विचारले, बाबा विरक्ती म्हणजे काय हो? पंत म्हणाले, विरक्ती सेवा म्हणजे ज्यांना एकांत राहायला आवडते. विठोबांनी विचार केला, आपल्या घरी तर सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते, त्यामुळे घरी तर एकांतात राहणे शक्य नाही. मग विठ्ठलपंत शंकराच्या मंदिरात जाऊन एकटेच बसायचे. खूप विचार करूनही मार्ग सापडत नव्हता. एकदा काही संन्यासी तापसी शंकराच्या मंदिरात उतरले. विठ्ठलांनी त्यांना असे सतत फिरण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, देवाचे स्मरण करायला एकांत मिळावा, देवाचे आवडते व्हावे म्हणून सापडली वाट. विठ्ठलाने ठरवले, आपणही तीर्थाटन करत संत समागम करत देवाचे आवडते व्हावे. घरी येऊन वडील गोविंदपंतांना 15 वर्षाच्या विठ्ठलाने तीर्थाटनास जायची अनुमती मागितली. हे ऐकून आई वडिलांना धक्काच बसला. गोविंदपंत गहिनीनाथ यांचे शिष्य होते. त्यांनी विठ्ठलाला अनुमती दिली. आशीर्वाद देत म्हणाले, बाळा एवढे लक्षात असू दे की आम्ही म्हातारे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असू. नीराबाई रडताना बघून पंत म्हणाले, विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासूनच दिसत होते. त्याला उद्या हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा. दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर विठ्ठल बाहेर पडले. यात्रा करत तुळापुरी आले. इंद्रायणीच्या काठी असलेल्या देखण्या अलंकापुरीत आले. वरच्या बाजूच्या वनाला सिद्धबेट म्हणतात. कितीही त्रस्त मनाने गेलेल्या माणसाचे तिथे मन शांत झाल्याशिवाय राहत नाही, असा त्या भूमीचा महिमा आहे. विठ्ठलपंताचे मन तिथे रमले. पहाटे उठून इंद्रायणीत स्नान करणे, संध्या करून सिद्धेश्वराचे दर्शन घेणे, नंतर आत्मचिंतन करीत दुपारी गावातून मधुकरी आणत जेवण झाले की परत चिंतनात मग्न व्हावे. संध्याकाळी सिद्धेश्वर समोर वेगवेगळी स्तोत्रे गावी, अशी त्यांची दिनचर्या चालू होती. अलंकापुरी आळंदीला एक सदाचारी धार्मिक वृत्तीचे कुलकर्णी सिद्धोपंत राहत होते. त्यांचा नियम होता की सिद्धेश्वर शंकराचे दर्शन घेतल्याशिवाय झोपायचे नाही. नेहमीप्रमाणे त्या दिवशी ते शंकराचे दर्शन घेऊन बाहेर आले. तोच त्यांना समोरच्या ओहरीतून गंभीर स्पष्ट नेटके आवाजात महिम्न स्तोत्र म्हणत असलेले विठ्ठलपंत दिसले. इतक्या मधुर स्वरात स्तोत्र ऐकून सिद्धोपंतांचे मन भरून गेले. त्यांनी विठ्ठलपंतांची चौकशी केली. विठ्ठलपंतांची निर्लेप वृत्ती बघून मनात काही एक योजना ठरवून दुसऱ्या दिवसाचे आग्रहाचे जेवणाचे आमंत्रण दिले. सिद्धोपंत घरी येऊन पत्नी नीराला म्हणाले, आपल्या रुक्मिणीसाठी स्थळ पाहिले, त्यांना उद्याच्या जेवणाचे आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीने 4 ठाव स्वयंपाक केला. दुपारी सिद्धोपंत व विठ्ठलपंत जेवायला बसले. रुक्मिणी वाढत होती. विठ्ठलपंतांनी एक नजर सुद्धा तिच्यावर टाकली नाही. जेवण झाल्यावर दोघेही बैठकीत बोलत बसले. बोलता बोलता सिद्धोपंतांनी सहज विचारले, देवळात येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असल्यामुळे तुमच्या साधनेत व्यत्यय येत असणार. आपल्या घरच्या माडीवरून सिद्धेश्वर स्पष्ट दिसतात. इथे कुणाचा व्यत्यय त्रास होणार नाही. तुम्हाला हव्या त्या ग्रंथांची व्यवस्था केली जाईल. आपण इथेच राहून ध्यानधारणा करावी. विठ्ठलपंतांनी तिथे राहण्याचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी सिद्धोपंतांनी त्यांची चौकशी केली. म्हणाले, विठ्ठलपंत कसे वाटले इथे? झोप आली ना व्यवस्थित? म्हणाले, रात्री मला दृष्टांत झाला. माझी मुलगी रुक्मिणीचा व तुमचा विवाह झाला. विठ्ठलपंत म्हणाले, पण मला असा काही दृष्टांत झाला नाही. सिद्धोपंतांनी त्यांना ब्रह्मचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्याश्रम असे 4ही पुरुषार्थबद्दल समजून म्हणाले, तुम्हाला देवाचा संकेत मिळाल्यावरच हा विवाह होईल असे आश्वासित केले. पहाटे विठ्ठलपंतांच्या स्वप्नात श्रीहरी येऊन म्हणाले, विठ्ठला तू भक्तीचा पुतळा,
ज्ञानाची वस्ती तुझ्यात आहे, तुझ्यात पूर्णपणे वैराग्य बांधले आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी तू रुक्मिणीशी विवाह कर. तिच्या उदरी सगळं विश्व मंत्रमुग्ध होईल असं भक्ती, ज्ञान, वैराग्य जन्माला येईल आणि श्रीहरी गुप्त झाले. सकाळी विठ्ठलपंतांनी हे स्वप्न सिद्धोपंतांना सांगितल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. लगेच एका शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्माईचा विवाह लावून दिला. विरक्त विठ्ठल पंत प्रपंचाच्या चौकटीत सापडले खरे, पण ते कमळपत्रावरील पाण्याच्या थेंबासारखे, पाण्यात उगवलेल्या कमळासारखे अलिप्त संसार बंधनात पडले. विठ्ठलपंतांचे मन संसारात रमेना. लग्नानंतर सिद्धोपंतांनी जावई लेकीसह पंढरपूरला गेले. सर्वांनी मनोभावे पांडुरंगाचे दर्शन घेतले. तिथून आल्यावर विठ्ठलपंतांनी रामेश्वरला जाण्याची सासऱ्यांना अनुमती मागितली. ते मोठ्या जड अंतकरणाने तयार झाले. रुक्मिणीने दाराआडूनच भरल्या डोळ्यांनी निरोप दिला आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघून गेले. विठ्ठलपंत श्रीशैल्य, मल्लिकार्जुन, व्यंकटेश, अरुणाचल, चिदंबरम, रामेश्वर, गोकर्ण, कोल्हापूर, कराड, माहुली अशी तीर्थ करत करत 1 वर्षांनी आळंदीस परतले. दक्षिणेतील सगळी तीर्थ झाली. आता आपेगावला आपल्या घरी जाण्याचा आपला मनोदय सासऱ्यांना सांगितला. त्याप्रमाणे सर्वजण कुटुंबासहित सिद्धोपंत आपेगावला आले. या सर्वांना बघून गोविंदपंत आणि मीराबाईंना अत्यंत आनंद झाला. पाहुणचार आहेर झाला. 4 दिवस आनंदात घालून सिद्धोपंत पत्नीसह आळंदीला परतले. लेक सुनेचा सुखी संसार कौतुक बघून विठ्ठलपंतांच्या आई वडिलांनी समाधानाने आपले कायमचे डोळे मिटले. विठ्ठलपंत पोरके झाले. त्यांचे मूळ वैराग्य पुन्हा जागृत झाले. कुलकर्णी वतनाकडेही त्यांचे लक्ष लागेना. गोदावरी काठी जाऊन भजन कीर्तन करावे, ध्यानधारणा करावी, संसारातून त्यांचे पूर्ण लक्ष उडाले. एकट्याने पुन्हा तीर्थाटन करण्यास जाण्याचा विचार जोर धरू लागला. सिद्धोपंतांना विठ्ठलपंत पुन्हा तीर्थाटनाला जात असल्याचे कळाल्याबरोबर ते सत्वर आपेगावला आले. महादेवाच्या मंदिरात असलेल्या विठ्ठलपंतांना गाठून त्यांचे मन वळवून रुक्मिणी व विठ्ठलपंतांना आळंदीत घेऊन आले. पण विधिलिखित वेगळंच होतं. आळंदीला प्रवचन चालू असताना प्रवचनात एका संताने सांगितले, ज्या दिवशी वैराग्य प्राप्त होईल त्या दिवशी बायकोच्या संमतीने संन्यास घेऊन चालते व्हावे. हे ऐकल्यापासून विठ्ठलपंतांनी पत्नी रुक्मिणीला विचारणे सुरू केले. उलट ती त्यांना जाण्यापासून परावृत्तच करायची धडपड सुरू होती. पण विठ्ठलपंतांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले व एका गाफील क्षणी रखमाई अर्धवट झोपेच्या गुंगीत असताना हुंकार भरला. तीच अनुमती समजून ते निघून गेले व थेट काशी गाठली. तिथे फार मोठे संन्यासी श्रीपाद स्वामींकडून दीक्षा घेतली. स्वामींनी त्यांचे नाव चैतन्य स्वामी ठेवले. इकडे रुक्मिणीला जाग आल्यावर पती गायब झाल्याचे कळले. तिच्या लक्षात सारा प्रकार आला. त्या दिवसापासून ती एक भुक्त राहू लागली. रात्री पाण्याशिवाय काहीच घेत नसे. आईने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. उलट रुक्मिणीने व्रतवैकल्य आणखी कडक केले. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडाला सकाळपासून दुपारपर्यंत प्रदक्षिणा घालायचा नेम केला. एकदा श्रीपाद स्वामी रामेश्वराची यात्रा करून परत येत असताना आळंदीच्या सिद्धेश्वर देवळात उतरले. देवळाच्या ओहरीत बसले असताना रुक्मिणीच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्याने ती घरी जाण्यापूर्वी सिद्धेश्वराला नमस्कार करण्यासाठी मंदिरात गेली. तिथे तिला तेजस्वी स्वामी दिसले. तिने त्यांना नमस्कार केला. स्वामींनी पुत्रवती भव आशीर्वाद दिला. त्याबरोबरच तिच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब ओघळले. ते पाहून स्वामींनी कारण विचारले. पतीने संन्यास घेतल्याचे सांगितल्यावर ते स्तब्ध झाले. तिच्याबरोबर घरी येऊन तिच्या वडिलांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून कळले की आपण ज्याला दीक्षा दिली ते म्हणजेच या घरचा जावई रुक्मिणीचा पती चैतन्य स्वामी होय. स्वामींनी दिलेला आशीर्वाद खोटा कसा ठरेल. स्वामींनी सिद्धोपंत व रुक्मिणीला सोबत घेऊन काशी गाठली. काशीला पोहोचले आणि चैतन्य स्वामींना बोलावले. चैतन्य स्वामी म्हणजेच विठ्ठलपंतांना परत गृहस्थ होण्याची आज्ञा दिली आणि तिघांनाही आळंदीला परत पाठवले. विठ्ठलपंत संन्यासातून गृहस्थ होण्यास आळंदीस परत आले खरे, पण त्यांच्या येण्याने गावभर वणवा पेटला. विघ्न संतोषी लोक हातात चूड घेऊन त्यांच्या मागे लागले. त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासाठी ग्रामस्थांनी सभा भरवली. एकमताने ठराव पारित झाला. त्यांच्याकडे कुणी जायचे नाही. घाटावरचे पाणी बंद केले. वाण्याकडून सौदा, गवळ्याकडून दूध, तेल्याकडून तेल, फूल, हजामत सगळं बंद केलं. त्यांच्याकडच्या कोणत्याही धार्मिक कार्यात कुणीही जायचं नाही. पूजेला ब्राह्मणांनी सुद्धा जायचं नाही. सिद्धोपंत हतबल झाले. शेवटी रुक्माईने आव्हान स्वीकारून पतीला सोबत घेऊन सिद्धेश्वर बेटावर एकांतात झोपडी बांधून
बांधून राहायला गेली. गावचा संपर्क संबंध कायमचा संपला. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी सिद्धेश्वर बेटावर एकांतात गेल्यावरही कुटाळ लोकांना बरे वाटेना. त्यांचा धर्म बुडाला होता ना. त्यांना जेवढे छळता येईल तेवढे हर प्रकारे छळले. जाता येता विठ्ठलपंतांची टिंगलटवाळी करणे, झोपडी समोर घाण टाकणे, बांधल्या गाईला काठीने मारणे, फुलजाड वेली तुळशीची रोपं उपटणे, झोपडीचे बासे होळीत जाळणे असा जाच होत असूनही विठ्ठलपंत डगमगले नाही. ठामपणे उभे राहिले. याच काळात सिद्धोपंत व त्यांच्या पत्नीचा देहांत झाला. हाही घाव दोघा पती पत्नींशी सहन केला. विठ्ठलपंतांनी गीता, रामायण, महाभारत, भागवत असे ग्रंथ वाचावे आणि रुक्मिणीबाईने ते श्रवण करावे. दोघेही प्रभुचिंतनात तल्लीन होत असे. दिवस चालले होते आणि शके 1190 एके दिवशी सकाळी रुक्मिणीने एका गोजीरवाण्या पुत्ररत्नाला जन्म दिला आणि त्याचे नाव निवृत्ती ठेवले. 3 वर्षांनी शके 1193 मध्ये ज्ञान यांचा राजा ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. शके 1196 ला सोपानाचा आणि शके 1199 ला मुक्ताईचा जन्म झाला. जनाबाई आपल्या अभंगात म्हणतात, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. या देवाघरच्या चिमण्यांचे बालपण कसे गेले असेल याची कल्पनाच न केलेली बरी. या चिमण्या जीवांची संन्यासांची पोरं म्हणून हेटाळणी करीत असत. अतोनात छळ केला, परंतु विरक्त विठ्ठलपंतांनी त्यांना शोषिक होणं शिकवलं होतं. पण निंदकांना त्यांचे सुख कसे पाहणार. त्यांचे छळ सत्रच सुरू होतेच. मुलांच्या मुंजीचा प्रश्न ऐरणीवर आला. देवाच्या साक्षीने सिद्धेश्वर समोर मुलांची मुज्ज करण्याचे ठरविले. मुंजीची अनुज्ञा घेण्यासाठी विठ्ठलपंत ग्रामजोशीकडे गेले. त्यांनी अनुज्ञा तर दिली नाहीच, उलट त्यांचा अतिशय अपमान करून म्हणाले, संन्यासांच्या पोरांची मुंज करता येणार नाही. विठ्ठलपंतांनी त्यावर उपाय विचारला. जोशींनी ग्रामसभा बोलवली. त्या सभेत विठ्ठलपंतांना देहांताची शिक्षा फरमावली. विठ्ठलपंतांच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. आपली ही निर्दोष चिमणी बाळे उघडी पडतील, काय खातील, कुठे जातील, कोण आश्रय देणार त्यांना, या विचाराने विठ्ठलपंत क्षणभर विचलित झाले. पण आपल्या जाण्याने जर आपल्या मुलांचे कल्याण होत असेल, त्यांना समाजातील दर्जा मिळत असेल, संन्यासाची पोरं म्हणून हिणवणार नसतील, तर देव घेईन त्याची काळजी, असा दृढ निश्चय करून ते आपल्या कुटीत आले. निवृत्ती ज्ञानदेवांना जवळ बसवून बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांची निर्वानिर्वीची भाषा ऐकून ज्ञानदेवांना शंका आली. त्यांनी विचारल्यावर विठ्ठलपंत समजावत म्हणाले, तुमची मुंज झाली की तुम्ही शिक्षणासाठी गुरूंकडे जाऊ शकता. पण तसे बघता समकालीन परंपरेनुसार धर्मपंडितांनी त्यांना सांगितले की संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे त्यांचा अपराध अक्षम्य आहे आणि त्याचे प्रायश्चित म्हणजे देहत्यागच आहे. आपल्या 4ही मुलांचे भविष्य अंधारात जाऊ नये, त्यांना समाजात स्थान मिळावे, यासाठी विठ्ठलपंतांनी हा कठोर निर्णय स्वीकारला. जलसमाधीच्या दिवशी पहाटे दोघांनी स्नान करून देवपूजा केली. त्यांनी आपल्या मुलांकडे प्रेमाने पाहिले. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना आशीर्वाद देत नेहमी सत्याचा मार्ग धरावा, ईश्वरावर श्रद्धा ठेवावी आणि एकमेकांची साथ कधीही सोडू नये असा संदेश दिला. आणि झोपेतच रुक्मिणीबाई आपल्या लेकरांना कवटाळून अश्रूने निरोप देत होत्या. विठ्ठलपंतांचे डोळे भरून आले होते, पण मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी मन कठोर केले. त्यानंतर दोघांनी नदीकाठी जाऊन श्रीहरीचे नामस्मरण केले, हात जोडून ईश्वराची प्रार्थना केली आणि आपल्या मुलांचे रक्षण करण्याची विनवणी केली. एकमेकांचा हात धरून त्यांनी शांतपणे पाण्यात प्रवेश केला. नदीचे पाणी हळूहळू त्यांच्या कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत आले. त्यांच्या मुखी अखंड भगवंताचे नाम होते. अशा प्रकारे त्यांनी ईश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण केले. या प्रसंगानंतर 4ही भावंडे पूर्णपणे अनाथ झाली. पुढे त्यांनी अनेक अपमान, उपासमार आणि संकटे सहन केली, परंतु त्याच भावंडांनी पुढे महाराष्ट्राच्या संत परंपरेला अमूल्य आध्यात्मिक वारसा दिला. रामकृष्ण हरी.